90वें महाशिवरात्रि महोत्सव के अवसर पर ब्रह्मा कुमारी सोनपेट सेंटर द्वारा विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस दौरान ब्रह्मा कुमारीज की वरिष्ठ राजयोग शिक्षिका मीरा दीदी ने कहा कि आज की भागदौड़ भरी जिंदगी में सुख, शांति और संतोष की सबसे अधिक आवश्यकता है। उन्होंने 7 दिवसीय राजयोग कोर्स के माध्यम से तनाव मुक्त जीवन जीने का मार्ग बताया। कार्यक्रम के अंतर्गत आचार्य टापली गांव में निःशुल्क नेत्र जांच शिविर का आयोजन किया गया, जिसमें करीब 500 बुजुर्गों और महिलाओं ने लाभ लिया। साथ ही आत्मज्ञान, परमात्मा ज्ञान और महाशिवरात्रि के आध्यात्मिक महत्व पर मार्गदर्शन दिया गया। कार्यक्रम में सरपंच रामबाहु गोरके सहित बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित रहे। आयोजन को सफल बनाने में सहयोगियों का विशेष योगदान रहा। बीट से संवाददाता रमेश मुलगीर मानवत की रिपोर्ट। ईश्वर बनतो. ईश्वर म्हणजे नेमकं कोण माहिती का? जो कधीही नश्वर होत नाही त्याला ईश्वर म्हटलं जातं. उद्याचा जो सण आपण साजरा करत आहोत तर तो सण कोणता आहे? महाशिवरात्री. म्हणून दर 15 दिवसाला येते त्याला आपण शिवरात्री म्हणतो आणि वर्षातून एक वेळेस येते त्याला आपण काय म्हणतो? महाशिवरात्री. आता महाशिवरात्री तर याचं कारण हे आहे की जसं म्हटलं जातं की ईश्वराने गीतेमध्ये वचन दिलेलं आहे की यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति भारत, म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माची अतिग्लानी होते त्या त्या वेळेला परमात्मा स्वतः ही सृष्टीवर अवतरतो. जर तुम्ही सोनं मागितलं तर मिळेल का? ज्याच मनात जी वस्तू आहे ती त्याच मनात म्हणून सुख शांती आनंद प्रेमाचं दुकान म्हणजे ब्रह्मा कुमारी विद्यालयाचे. याचं कारण का हे सांगणार आहे की ज्या ठिकाणी एका मंदिरामध्ये गेल्यानंतर एका मुलीच्या पाया आपण पडतो त्यावेळेला आपण दोन हातामध्ये कुठे असतात नमस्कार करून आपण परत होतो. कारण काय ते चुकीला मागतो देवाला काय मागतोय आपण? माफी मागतोय. पण तीच माफी एखादा आपल्या बाजूला बसलेला व्यक्ती असेल आणि तो जर म्हणला तुला इतके चुका होता तर आपण विशाल
आजी इथला सारखा नाही दिसलं पाहिजे हे पण त्यांना दिसलं पाहिजे